आज आपण शिळ्या चपातीचे व्हेजिटेबल कटलेट्स कसे बनवायचे ते बघणार आहोत। तर चला करूया सुरुवात। इथे माझ्याकडे काही शिळ्या चपात्या उरलेल्या होत्या, त्या मी चुरून मिक्सरला एकदम बारीक होईपर्यंत बारीक करून घ्यायच्या आहेत। तिथे मी मिक्सरला त्या बारीक करून घेते। त्यामध्ये आपण ॲड करूया लसूण, 2-3 हिरव्या मिरच्या आणि इथे काही व्हेजिटेबल्स घ्यायचे आहेत, कांदा, बीट, गाजर आणि टमाटर। जर तुमच्याकडे बीट आणि गाजर नसेल तर ते तुमच्यासाठी ऑप्शनल आहे, तुम्ही इथे कांदा आणि टमाटरसुद्धा वापरू शकता। किंवा यामध्ये तुम्ही कोबी असेल तर कोबी पण ॲड करू शकता, त्याने पण छान टेस्ट येते। तर इथे भरभरून अशी कोथिंबीर ॲड करायची आहे आपल्याला, ती पण आपण बारीक चॉप करून घ्यायचे आहे सगळं काही। इथे मिक्सरला मी बारीक पोळ्या पूर्णपणे बारीक करून घेतल्या आहे या प्रकारे। त्यामध्ये आपण जे कट केलेले व्हेजिटेबल्स आहे बारीक, ते आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत। त्याच प्रकारे इकडे आपण काही मसाले घेतले आहेत, त्यामध्ये मी इथे ओवा घेतला आहे 2 चमचे, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 जिरा पावडर, मीठ घेतलेलं आहे आणि कांदा लसूण। तर हे सगळं आपल्याला एकसारखं मिक्स करायचं आहे। तर आपण यामध्ये नंतर थोड्या वेळाने पाणी ॲड करणार आहोत। तर पहिले आपण हे सगळं मिक्स करायचं आहे छानपैकी एकजीव होईपर्यंत। ते या प्रकारे हे सगळं आपण मिश्रण मिक्स केलं, त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि पाणी ॲड करून आपल्याला एक पिठाचा गोळा जसा आपण तयार करतो तसा करायचा आहे। म्हणजे खूप घट्ट पण नका करू आणि खूप पातळही नका करू, फक्त असं करा की त्याने आपले कटलेट्सला एकदम छान असा आकार देता येईल तुम्हाला। हे बघा, या प्रकारे तुम्ही असं पीठ मळून घ्यायचं आहे त्याचं। आणि कोणीच म्हणणार नाही की हे शिळ्या चपातीपासून बनलेले कटलेट्स खरंच चवीला खूप छान लागतात। आणि ह्या सगळ्या व्हेजिटेबल्समुळे त्याला लूक पण इतका छान आलेला होता। ते बघा, इथे या प्रकारे कटलेट्सचा आपण आकार देऊन घेऊया। जर तुम्हाला वाटत असेल की आपलं जे भिजवलेलं पीठ आहे ते खूप कडक झालं आहे, तर या प्रकारे पाणी लावून तुम्ही असं ते स्प्रेड करू शकता आणि छानपैकी कटलेटचा आकार देऊ शकता। तर इथे बीट, गाजर ह्यामुळे ना त्या कटलेट्सला एकदम अशी वेगवेगळ्या प्रकारचा रंग आलेला आहे आणि तो खूप छान लागतो। ह्या प्रकारे मी शेप देऊन घेते। हे बघा, अजून एक करून दाखवते तुम्हाला। हे पाणी न लावता दाखवते। माझं पीठ पहिलेच खूप छान भिजलेलं होतं, त्यामुळे मला जास्त परत पाणी ॲड करायची गरज नाही पडली। हे बघा, एकसारखे बनवून घ्यायचे आहे आणि तुम्ही ही मुलांना टिफिनसाठी पण देऊ शकता किंवा घरात नाश्त्याला काही नाही आहे आणि युनिक काहीतरी बनवायचं आहे, मग त्यासाठी तुम्ही हे घरच्यांना पण देऊ शकता आणि खरंच खूप छान लागतं। म्हणजे नेहमी आपण चुरमा वगैरे बनवतो, पोळ्यापासून वेगवेगळं काहीतरी बनवतो, पण हेच खूप छान लागतं। तर ह्या प्रकारे मी इथे शॅलो फ्राय करणार आहे। तुम्ही हवं तर ते तुम्ही तळून पण घेऊ शकता। मीडियम गॅस ठेवायचा, त्यामध्ये तेल टाकून मग तुम्ही ते तळून घेऊ शकता। आता इथे पण मी गरम हीट केलेला आहे तवा, पॅन, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे। तुम्ही तेलच्या ऐवजी बटर पण ॲड करू शकता। तर ते एक मी इथे ॲड करून घेते आणि एकदम छान शॅलो फ्राय होईपर्यंत एक साईडने मी 10 ते 15 मिनटं बारीक गॅसवरती ते भाजून घेणार आहोत। ह्या प्रकारे मी 5 ते 6 एकाच वेळेस भाजून घेत आहे। तुम्ही वरून पण थोडंसं तेल त्यामध्ये परत ॲड करायचं आहे, कारण आपले जे कटलेट्स आहे ते छान असे मऊसर झाले पाहिजे, म्हणजे लालसर झाले पाहिजे। एक 10-15 मिनटानंतर मी कटलेट्स पलटी मारते। बघा, कलर खूप छान दिसतोय, म्हणजे ते ग्रीन व्हेजिटेबल्स, ते बीट, गाजर, हिरवी कोथिंबीर, एकदम छान असा कलर आला त्याला, उठून दिसतंय। हे बघा, हे छानपैकी मी सगळ्या पलटी मारल्या। आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला 1 ते 10 ते 15 मिनटं तिकडनं पण शॅलो फ्राय करायचे आहेत। त्याचाही रंग चेंज होईपर्यंत आपण शॅलो फ्राय करून घेऊया। तोपर्यंत मी इथे बाकीचे उरलेले कटलेट्स पण तयार करून घेते। जे मुलांना पण खूप छान आणि इझी काहीतरी युनिक मिळतं। बाकीचे कटलेट्स पण रेडी आहे। तिथे कटलेट्स रेडी झालेले आहेत। टेस्ट करा, कसे वाटताय। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। लहान मुलं तर आवडीने खातील। तुम्हाला ही रेसिपी ट्राय करा तर चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।